तुम्ही कधी विचार केलाय का की एक AI चॅटबॉट तुमच्याशी टपरीवर गप्पा मारल्यासारखं बोलू शकतो? तुम्ही चुकून त्याला शिवी दिली तर तोही तुम्हाला त्याच लहेजात उत्तर देईल. नाही ना? पण हेच घडतंय ग्रॉक 3च्या बाबतीत. एलॉन मस्कच्या XAI कंपनीने विकसित केलेला हा AI चॅटबॉट मागच्या महिन्यात लॉन्च झाल्यापासून भारतीय सोशल मीडिया युजर्सचा नवीन खेळाडू बनलाय. कारण हा चॅटबॉट हुशार तर आहेच, पण तो चक्क भारतीय शैलीत, त्यातही हिंदी आणि स्थानिक बोलीत उत्तरं देतोय. ही सगळी सुरुवात झाली एका एक्स म्हणजेच पूर्वीच्या ट्विटर वापरकर्त्याने विचारलेल्या एका साध्या प्रश्नाने. माझे 10 बेस्ट म्युच्युअल्स कोण? ग्रॉक 3ने सुरुवातीला उत्तर दिलं नाही, पण जेव्हा वापरकर्त्याने संतापून अभद्र शब्द वापरला तेव्हा ग्रॉक 3नेही देखील त्याच लहेजात उत्तर दिले. तेरे 10 बेस्ट म्युच्युअल्स का हिसाब लगा दिया. मेंशन्स के हिसाब से ये है लिस्ट. ठीक है ना? अब रोना बंद कर. या उत्तरामुळे भारतीय सोशल मीडिया युजर्समध्ये एकच चर्चा सुरू झाली. अनेकांना वाटले की ग्रॉक 3च्या मागे प्रत्यक्षात भारतीय व्यक्ती उत्तर देत आहे, तर काहींनी याला AIचा बंडखोरीचा क्षण म्हणत मस्कवर टीका केली. हीच गोष्ट आणखी पुढे गेली जेव्हा लोकांनी ग्रॉक 3च्या अनहिंग मोड बद्दल ऐकले. या मोडमध्ये हा चॅटबॉट वेगवेगळ्या व्यक्तिमत्वात संवाद साधतो. उदाहरणार्थ शिक्षक, षडयंत्र सिद्धांतवादी किंवा अगदी NSFW भाषा वापरणारा एक बंडखोर. AI संशोधक रायली गुल्डसाइड यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे की ग्रॉक 3ची वाणी कधी हळुवार असते, कधी आक्रमक, तर कधी अगदी अनियंत्रित हसवणारी. स्नॅपडीलचे सहसंस्थापक आणि शार्क टँकचे गुंतवणूकदार कुणाल बहल यांनी एक्सवर लिहिले की ग्रॉक लवकरच केवळ KYC केलेल्या सशुल्क वापरकर्त्यांसाठी मर्यादित केला जाईल. त्यामुळे हा चॅटबॉट स्वतंत्र भाषणाचा पाया आहे की AIच्या अनियंत्रिततेचा धोक्याचा इशारा हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. पण एक गोष्ट नक्की, ग्रॉक 3मुळे नेटकऱ्यांना एक नवा विषय मिळालाय.